अनेक राज्य ही सध्या हाय अलर्ट वरती असल्याचं कळतंय। जे अपडेट्स आपल्यापर्यंत येत आहेत त्यानुसार या प्रामुख्याने या भागांमध्ये पाकिस्तानकडून हल्ल्याचे प्रयत्न सातत्याने होताना दिसतात। मात्र हे सगळे प्रयत्न भारतीय सैन्याने हाणून पाडलेले आहेत। मात्र त्यानंतर सुद्धा सातत्याने अशा पद्धतीच्या कारवाया आपल्याला होताना दिसतात आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। शिवाजी काळे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, पाकिस्तानकडनं खरं तर विविध ठिकाणी हल्ल्याचे प्रयत्न झाले, पण भारतीय सैन्यानं चोख असं प्रत्युत्तर पाकिस्तानला दिलं आणि हे सगळे प्रयत्न हाणून पाडलेले आहेत। आत्ता या क्षणाची काय अपडेट, साधारणपणे कोणकोणत्या भागांमध्ये कोणकोणत्या राज्यांमध्ये प्रामुख्यानं आपल्याला या क्षणाला तणाव जाणवतोय? सगळ्यात अलीकडची जी महत्वाची बातमी येते ती म्हणजे पंजाब राज्यामध्ये पाकिस्तानने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे धर्मशाला या ठिकाणी IPL ची जी मॅच सुरू होती ती देखील तातडीनं थांबवण्यात आलेली आहे अशी माहिती सध्या मिळते। आणि पाकिस्तानकडनं ज्या पद्धतीने हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, ड्रोनने हल्ला केलेला आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये आता भारतीय जवानांकडनं, भारतीय एअरफोर्सकडनं तितक्याच ताकदीने जे आहे ते उत्तर दिलं जात आहे। त्यानंतर उत्तर काश्मीरमध्ये LOC एरियामध्ये मोठ्या प्रमाणात बॉम्बबारिंग जे आहे पाकिस्तानकडनं सुरू करण्यात आलेला आहे। भारताकडनं त्याला ज्या पद्धतीने पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे, सांबा, जम्मू आणि त्यानंतर जर पाहिलं तर या सगळ्या याच्यामध्ये भारताकडनं याला मोठ्या प्रमाणात उत्तर दिलं जात आहे। ज्या अलीकडे मेसेज येत आहे दिल्लीमध्ये कोणत्याही क्षणी नवी दिल्लीच्या महानगरपालिकेला ऍडव्हायझरी जाहीर करण्यात आलेली असून कोणत्याही क्षणी दिल्लीमध्ये ब्लॅकआउट करण्याचे जे आहेत आदेश दिले जाऊ शकते। त्यामुळे सर्व चीफ इंजिनियरला सध्या अलर्ट मोडवरती ठेवण्यात आलेला आहे। तर एकंदरीत जर पाहता अशा पद्धतीने अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाकिस्तानकडनं हल्ला करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि या सगळ्या अलर्टमध्ये भारतीय जवानांकडनं त्यांच्या हल्ल्याला जे आहे ते उत्तर दिले जात आहे। जम्मू एअरपोर्ट जवळ पाकिस्तानकडनं हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, तो हल्ला देखील भारताकडनं नाकाम करण्यात आलेला आहे। दुसरा हल्ला जो करण्यात आला आहे तो जम्मूच्या जवळ असलेल्या पठाणकोट, जैसलमेर या ठिकाणी देखील हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं दिसून येत आहे। मात्र अद्यापपर्यंत या सगळ्या याच्यामध्ये पाकिस्तानला जे आहे कुठलंही यश जे आहे ते आलेलं नाहीये। आता या सगळ्या ठिकाणी ब्लॅकआउट देण्यात आलेला आहे आणि सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता जे आहे ते करण्यात आलेलं आहे। आता जी मॅच सुरू होती त्या मॅच मध्ये देखील ब्लॅकआउट करण्यात आलं आणि पूर्ण मॅच जी आहे ती देखील थांबवण्यात आलेली आहे। तर एकंदरीत जर पाहता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जम्मू, पठाणकोट, जैसलमेर या भागामध्ये हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती सध्या प्राथमिकरित्या आपल्याला पाहायला मिळते। मात्र अद्यापपर्यंत जर जी माहिती मिळते आहे त्यानुसार जम्मू एअरपोर्टच्या जवळ भारताचं जे S-400 एअर सिस्टीम आहे त्या सिस्टीमने पाकिस्तानचे 8 मिसाईल जे आहे ते पाडल्याचं सध्या पाहायला मिळतंय। अगदी शिवाजी, या महत्त्वाच्या सगळ्या अपडेट्स तुमच्याकडनं घ्यायचं, तुम्ही सोबत राहा। एक महत्त्वाची बातमी येते आहे, पाकिस्तानच्या हद्दीतही भारतानं पाकचं एक फायटर जेट पाडलेला आहे। या क्षणाची मोठी अपडेट, पाकिस्तानच्या हद्दीमध्ये भारतानं पाकचं एक फायटर जेट पाडलेलं आहे। एकूण 3 फायटर जेट पाकिस्तानचे भारतानं पाडलेले आहेत। मोठी कारवाई भारताकडनं पाकिस्तानच्या विरोधामध्ये। आधी 2 फायटर जेट्स हे भारताच्या हद्दीमध्ये पाडले आणि आता पाकिस्तानच्या हद्दीमध्ये सुद्धा आणखी एक, असे एकूण 3 पाकिस्तानचे फायटर जेट्स हे भारतीय सैन्यानं पाडलेले आहेत। एकदम अभिमानास्पद अशी कामगिरी भारतीय सैन्याकडनं या मागच्या काही मिनिटांमध्ये खरं तर झालेली आहे। जेव्हापासून आपण हे सगळे अपडेट सातत्यानं घेतोय, राजस्थानमध्ये सुद्धा F-16 हे पाकिस्तानचं लढाऊ विमान ज्याचा पाकिस्तान माज करत असतं ते विमान सुद्धा भारतानं पाडलं। सगळ्यात मोठी अपडेट म्हणून या घडामोडीकडे आपल्याला बघावं लागेल। तर दुसरीकडे पाकिस्तानच्या हद्दीमध्ये सुद्धा पाकिस्तानचं फायटर जेट, आणखी एक फायटर जेट हे भारतानं पाडलेलं आहे। शिवाजी काळे, भारतानं केलेली मोठी कारवाई, मोठे अपडेट्स म्हणून या घडामोडीकडे बघावं लागेल। आत्तापर्यंत 3 फायटर जेट्स भारतीय सैन्यानं पाकिस्तानचे पाडलेत, 2 भारताच्या हद्दीत आणि 1 पाकिस्तानच्या हद्दीत। अगदी जी पूर्ण माहिती जे सध्या मिळत आहे त्यानुसार पाकिस्तानचे 8 जे मिसाईल आहेत ते S-400 ने निकामी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। दुसरा म्हणजे जैसलमेर मध्ये देखील पाकने जो हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता पाकड्यांनी
त्याला देखील जोरदार उत्तर जे आहे ते या ठिकाणी भारतीय जवानांकडून देण्यात आलेलं आहे. तर एकंदरीत जर पाहिलं तर जैसलमेरमध्ये पाकिस्तानचे ड्रोन पाडण्यात आलेला आहे. भारतीय सीमेमध्ये भारतीय जवानांनी आणि भारतीय एअरफोर्सनी S-400 या तंत्रज्ञान जे आहे त्या तंत्रज्ञानाचा वापर करून भारतामध्ये कुठलंही जेट जे आहे ते पोहोचू दिलेलं नाही किंवा कुठलंही मिसाईल जे आहे ते पोहोचू दिलेलं नाहीये, अशी जी माहिती आहे सध्या मिळत आहे. मोहालीमध्ये देखील आता ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे. गुजरातच्या कच्छ भागामध्ये देखील ब्लॅकआउट करण्यात आलेलं आहे आणि भारताने पाकिस्तानचं F-16 जेट जे आहे ते देखील पाडलेलं आहे. तर एकंदरीत जर पाहिलं तर पाकिस्तानकडनं जे हल्ल्याचे प्रयत्न झालेले आहेत तर ते पूर्णपणे आता नादुरुस्त करण्यात आलेले आहेत. त्यांनी केलेले हल्ले त्याचबरोबर त्यांना चोख असं उत्तर आज रात्री दिलं जाणार आहे. एकंदरीत जर पाहिलं तर सायरनचे आवाज जे आहे पंजाब असो किंवा इतर भागामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर एकंदरीत जर पाहिलं तर आपण जैसलमेर एअरपोर्टवरती पाकिस्ताननी हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता, त्याला उत्तर जे आहे भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमच्या द्वारे देण्यात आलेलं आहे. एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानचे 8 मिसाईल जे आहेत ते सध्या पाडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. अगदी शिवाजी, जर का आपण विचार केला काल रात्रीपासनं तर तिसऱ्यांदा पाकिस्तान तोंडावर आपटलेला आहे. कारण काल ज्या पद्धतीनं 15 शहरांवरती हल्ल्याचा प्रयत्न पाकिस्तानला केला त्याला सुदर्शन चक्रानं चोख असं उत्तर दिलं. पाकिस्तानचे सगळे प्रयत्न हाणून पाडले. दुसरीकडे जेव्हा पाकिस्तानमधल्या 12 शहरांमध्ये जाऊन ड्रोन हल्ले भारतानं केले आणि त्यांची डिफेन्स सिस्टीम उद्ध्वस्त करून टाकली, तिथं पाकिस्तान तोंडावरती दुसऱ्यांदा आपटला. आणि आता पुन्हा एकदा जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करण्याचे प्रयत्न पाकिस्तानकडनं करण्यात आले तेव्हा सुद्धा पाकिस्तानला भारतीय सैन्यानं धूळ चारलेली आहे. शिवाजी, करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडनं करण्यात आला होता आणि या सगळ्या अटॅक मध्ये जर आपण पाहिलं तर 400 किलोमीटर टार्गेट लॉक करून आपल्या S-400चे जे सिस्टीम आहे त्या सिस्टीमने पाकिस्तानचे ड्रोन जे आहेत ते पाडले होते, मिसाईल देखील पाडले होते. सगळ्यात महत्वाचं S-400 सबसे महत्वाची गोष्ट आपल्याकडे आहे. त्यामुळं भारत जे आहे पाकिस्तानवरून जे अटॅक आपल्यावरती करता येतात केले जातात त्या सगळ्या याच्यामधून भारत जे आहे त्याला उत्तर देताना पाहायला मिळतंय. सर्व्हिलन्स रडार जे आहे ते ऑब्जेक्ट ताबडतोब ट्रॅक करतं आणि व्हेकलला कमांड देऊन ताबडतोब जे मिसाईल आहेत ते ताबडतोब पाडले जात आहेत. तर एकंदरीत पाकिस्तानकडनं आता जर पाहिलं आपण तर छोट्या ड्रोनने हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता आणि हल्ल्याला जे आहे ते उत्तर भारताकडनं दिलं जात आहे. भारताची कोणतीही जीवितहानी अद्यापपर्यंत याच्यामध्ये झालेली नाहीये. भारताकडनं जे S-400 आपलं सिस्टम आहे त्या सिस्टमच्या वतीने पूर्णपणे पाकिस्तानचे मिसाईल जे आहेत 8 मिसाईल पाडण्यात आलेले आहेत. ड्रोन देखील पाडण्यात आलेले आहेत. एअर डिफेन्स सिस्टीम जे आहे ते भारताचं ऍक्टिव्ह आहे आणि सगळ्या या दृश्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की कशा पद्धतीने पाकिस्तानला उत्तर जे आहे भारताकडनं देत आहे. अरेसपुरा असो, मिरानिया भाग असो, सत्वरी भाग असो, सांबा असो, या सगळ्या भागामध्ये साधारण 8 मिसाईल जे आहे पाकिस्तानच्या भारताने पाडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. जम्मू पासून राजस्थान पर्यंत पाकिस्तानने भारतावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि या हल्ल्यामध्ये जे आहे पाकिस्तानला भारताने उत्तर दिलेलं आहे. जम्मू, उधमपूर, अखनूर, पठाणकोट, सांबा, जैसलमेर या भागामध्ये पाकिस्तानकडनं हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्याला भारताकडनं चोख प्रत्युत्तर जे आहे ते दिलेलं आहे आणि 2 जे ड्रोन आहेत आत्ताच्या अलीकडच्या भागामध्ये पूंछ सेक्टरमध्ये जे आहे ते भारताने पाडलेले आहे. जैसलमेरमध्ये देखील भारताने पाकिस्तानचे ड्रोन जे आहेत ते पाडलेले आहेत. ते एकंदरीत भारताकडनं चोख प्रत्युत्तर जे आहे ते पाकड्यांना या ठिकाणी दिलं जात आहे. ज्या ज्या ठिकाणी सायरन वाजला त्या ठिकाणी ताबडतोब ब्लॅकआउट केलं जात आहे. पोखरण भागामध्ये देखील पाकिस्तानचं एक मिसाईल जे आहे ते पाडण्यात आलेलं आहे. S-400 हे भारताचं जे एअर डिफेन्स सिस्टम आहे त्या सिस्टमच्या आधारे आपण भारताने पाकिस्तानवरती अशा पद्धतीने साधारण 8 मिसाईल जे आहे ते पाडल्याची माहिती आपल्याला सध्या तरी मिळताना पाहायला मिळते.